रजनीने कुकरचं झाकण उघडलं तर रागाने लालबुंद झाली. अरे देवा, माझी सगळी डाळ जळून गेली. किती वेळा सांगितलं राकेश की मला नवीन कुकर आणून दे, पण तू माझं ऐकतच नाही. अरे नाही अंदाजेत किती शिट्ट्या द्यायच्या ते. कधीतरी डाळ 2 शिट्ट्यांमध्ये शिजते तर कधी 4 शिट्ट्या दिल्या तरी सुद्धा तशीच्या तशीच राहते. आणि आज तर त्याची शिट्टीच झाली नाही. सुनबाई, अगं काही दिवसांपूर्वीच तू कुकर नीट केला होतास ना, मग परत कसा खराब झाला? मला काय माहित, यानेच नीट करून आणला होता. उद्या परत जातो दुकानात, त्यालाच विचारतो हा परत कसा काय खराब झाला म्हणून. बास, तू ह्याच जुन्या कुकरला नीट करत राहा. नवीन कुकर तर तू घरात आणणारच नाहीस. मागच्या महिन्यात पण मी सांगितलं होतं की मला नवीन कुकर आणून दे, तेव्हाही तू अशीच कारणं दिलीस, खूप खर्च आहे म्हणून. अरे थोडेच तर पैसे लागतील, तेवढे पण पैसे जमणार नाहीत का तुला? रजनी, अगं त्या सगळ्या कमाईत फ्लॅटचा हप्ता जातो, आपला घर खर्च चालतो, घरातलं सामान, मुलांचा खर्च, शाळेची फी, क्लासची फी आणि रोजचा खर्च तो वेगळाच. मी रोज तुला 500 रुपये देऊन जातो. दिवसभरात तू ते 500 रुपयातले पैसे वाचवू शकत नाहीस आणि तू माझ्याकडून सॅलरीतले पैसे वाचवण्याची अपेक्षा करतेस. एवढं सगळं तर करतोय ना रजनी. पुढच्या महिन्यात पगार झाला की तुला नवीन कुकर आणून देतो. रजनीलाही वाईट वाटलं की ती कुकरवरून जास्तच बोलली. मग रजनीने रात्रीचं जेवण कढईमध्ये बनवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण झोपेतून उठले तर अचानक राकेशची मावशी आणि काका घरी आले, पण त्याची शिट्टीच झाली नाही. सुनबाई, एक काम कर, त्याची आतली रिंग आहे ना ती फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेव, नाहीतर थंड पाण्याने धु, म्हणजे मग त्या झाकणाला चांगलं प्रेशर मिळेल. ते करून झालंय मावशी, पण तरी सुद्धा शिट्टीच होत नाहीये. दरवेळी रिंग तशीच धुते, पण हा कुकर खराबच झालाय. हो, माझ्या कुकरचं झाकणच वाकडं झालं होतं. आता शिट्टी येते, पण माझा विचार आहे नवीन कुकर घेण्याचा. अगं हिलाही नवीन कुकर घ्यायचाय. राकेश म्हणालाय पुढच्या महिन्यातच घेऊया म्हणून. झाला वाटतं नीट, आली बघ शिट्टी. कुकरचं झाकण घट्ट पकडून पकडून रजनीचा हात लाल झाला होता. ती तिच्या खोलीत जाऊन क्रीम लावते. रजनी काहीच बोलली नाही, ती रागातच होती. पण तो राग तसाच दाबून घरातली सगळी कामं ती करत होती. तेवढ्यातच कामवाली येते. रजनीताई, कुकर मधलं समद पाणी खाली येते, गॅस बंद करू का? अजून बटाटे शिजले नसतील अगं, थांब मी आले. रजनी किचन मध्ये गेली आणि ओट्यावर सगळीकडे पाणी सांडलं. ताई, तुम्ही नवीन कुकर का नाही घेत? हे रोजच झालंय आता. या कुकरमुळं तुम्ही रोज टेन्शन मध्ये असता. तुमच्याकडे दुसरा कुकर नाहीये का? आहे ग, पण तो खूप लहान आहे, त्याच्यात काहीच करू शकत नाही. पुढच्या महिन्यात घेणार आहे मी. अहो ताई, कुकरवरून लक्षात आलं, मी त्या मॅडमच्या घरी काम करायला जाते ना, त्यांच्या पोराचं लग्न झालं होतं. त्यांची सुनबाई ना आता रुखवतात 4 शिट्ट्यांचा कुकर घेऊन आलीये. बटन दाबून 4 शिट्ट्या सेट करते ती. आणि खरंच त्या कुकरमध्ये फक्त 4च शिट्ट्या होतात. इलेक्ट्रिक कुकर म्हणतात वाटतं त्याला. आजकाल नवीनच आलाय वाटतं तो बटनांवाला. ती काहीतरी सेन्सर का काहीतरी ती सुनबाई म्हणत होती, मला नाही माहित. खाणं ठेवलं, बटन दाबलं की लगेच 4 शिट्ट्या होतात आणि कुकर सांगतो पण आपल्याला की खाणं बनलंय म्हणून. अच्छा, पण महाग असेल ते तर मला नाही माहित ताई. त्या सुनबाईच्या रुखवतात मिळाला होता ना, त्यामुळे मॅडमला बी आराम मिळाला, नाहीतर त्या बी अशाच टेन्शन मध्ये असायच्या. संध्याकाळी मावशी काका गेल्यानंतर रजनीने तो कुकर एका पिशवीत टाकला आणि नीट करायला बाजारात गेली. रजनी एका दुकानात गेली तेव्हाच तिच्या कॉलेजमधली तिची जुनी मैत्रीण सुशीला तिला भेटली. कशी आहेस रजनी? किती दिवसांनी भेटतोय आपण. मी ठीक आहे, तू सांग, तुझं काय चाललंय सध्या? अगं मी कोचिंग सेंटर चालवते. तू काय करतेस मग? मी काही नाही, घरीच असते. अच्छा मॅडम, हा नवीन कुकर आहे 4 शिट्ट्यांवाला, हाच देऊ का? ठीक आहे दादा. हा तो नवीन आलेलाच कुकर आहे ना, ज्याच्यात खाणं ठेवल्यानंतर आपोआपच 4 शिट्ट्या होतात? हो, तोच कुकर आहे. दुकानदाराने सुशीलाला तो कुकर दिला. रजनी हे सगळं बघत होती. आणि तू कशी काय आलीयस इकडे या दुकानात? अगं माझा जुना कुकर खराब झालाय, मला खूप त्रास होतो त्या कुकरचा, म्हणून म्हणलं दुरुस्त करावा. अगं मग नवीन घे ना, माझ्यासारखाच घे हा असा. खूप छान कुकर आहे हा आणि खाणं सुद्धा अगदी छान बनतं केवळ 4 शिट्ट्यांमध्ये. हो घेणार आहे, पण पुढच्या महिन्यात राकेशचा पगार झाला ना की मग घेईन. आत्ता जरा कठीण आहे, खूप खर्च होतो ग घरी. रजनी, तुझी मैत्रीण आहे म्हणून एक गोष्ट सांगू, वाईट वाटून घेऊ नकोस. तूही काहीतरी काम सुरू कर. दरवेळी नवऱ्याकडून पैसे घेणंही योग्य नाही. आपल्यालाही थोडं काम करून कमवायला हवेत ना पैसे. त्यामुळे घरात आणि समाजातही आपल्याला चांगला मान मिळतो आणि स्वतःचं अस्तित्वही निर्माण होतं. स्वतःचा अभिमानही वाटतो की आपण काहीतरी करतोय म्हणून. माझ्याकडेच बघ ना, माझा नवराही ऑफिसमध्ये काम करतो. मी टीचरचा कोर्स केला होता, पण स्कूलमध्ये शिकवायला जाऊ शकत नाही, कारण मुलांबरोबर फुल टाइम जॉब पॉसिबलच नाहीये. म्हणून मी घरीच कोचिंग सेंटर सुरू केलं. माझे मॉर्निंग आणि इव्हनिंगचे क्लासेस असतात.
दुपारी फ्री असते आणि माझी कमाई पण चांगली होते. 6 वर्षांपासून सेंटर चालवतीये. प्रत्येक सब्जेक्टला मी टीचर ठेवलीये. पण सुशीला, मी काय करू शकते? मला तर काहीच नाहीये. तू तर बऱ्याच वर्षांपासून कोचिंग सेंटर चालवतीयस ना. रजनी, माझ्या माहितीप्रमाणे तुला खूप छान डान्स येतो. तू एक डान्स अकॅडमी सुरू कर. तू मुलांना डान्स शिकव. आता काही दिवसातच समर वेकेशन सुरू होतील. मग तुझ्याकडे खूप मुलं येतील. समर कॅम्प सुरू कर. तुझी खूप चांगली कमाई होईल आणि तू बघशीलच काही दिवसातच खूप चांगले पैसे कमवायला लागशील तू. आणि माझ्यासारखाच हा 4 शिट्टीवाला कुकर स्वतःच्या पैशांनी घेशील. मग बघ तुला किती आनंद होईल ते. सुशीलाच्या या बोलण्यामुळे रजनीला खूप प्रेरणा मिळाली. तिने दुसऱ्या दिवसापासूनच या गोष्टीवर काम करायला सुरुवात केली, ज्याच्यावर लिहिलं होतं, रजनी डान्स अकॅडमी. माझ्या मुलीला मला डान्स शिकवायचा आहे. किती फीज आहे तुमची? मी तुम्हाला पॅकेज सांगते. मी सगळे लिहून ठेवले आहेत. त्या बाईने आपल्या मुलीचं ऍडमिशन घेतलं आणि ऍडव्हान्स पैसे रजनीला दिले. पहिली कमाई बघून रजनी खूप खुश झाली. सुनबाई, तू डान्स शिकवणार आहेस? हो आई, आजपासून मीही काम करणार आहे. मी डान्स क्लासेस सुरू केलेत. आता मी घरीच डान्स शिकवीन. मला वाटलं मीही काहीतरी काम करावं, म्हणजे सगळं प्रेशर राकेशवरच यायला नको. मी पण आता कमवायला सुरुवात केली आहे आई. हे बघा माझी पहिली कमाई. आई, चला ना आपण मंदिरात जाऊयात. देवाला नैवेद्य दाखवून येऊया. हो हो सुनबाई, चल जाऊयात. रजनीने खूप मेहनत केली. तिच्याकडे डान्स शिकायला खूप मुलं येऊ लागली. समर वेकेशन असल्यामुळे रजनीने या सुट्टीत खूप पैसे कमावले आणि तेच पैसे साठवून तिने 1 महिन्याच्या आतच तो 4 शिट्ट्यांवाला कुकर घेतला. राकेश, मला तुला एक सरप्राईज द्यायचंय. सरप्राईज? पण मी तर तुला सरप्राईज देणार होतो. आधी मी देणार आहे, मग तू मला दे. बरं ठीक आहे, तू दे आधी. ओके आई, तू 4 शिट्ट्यांवाला कुकर घेऊन या ना प्लीज. हो, घेऊन येते. रजनीची सासू 4 शिट्ट्यांवाला कुकरचा बॉक्स घेऊन आली. काय? नवीन कुकर? आणि हा कधी घेतला? आणि तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? हे बघ, मी कुकरसाठी ऑलरेडी सॅलरीमधून पैसे बाजूला काढले होते. राकेश, हा कुकर सुनबाईच्या मेहनतीच्या कमाईतून आलाय. सुनबाईने गेल्या महिन्यापासून घरी डान्स क्लास सुरू केलाय आणि त्याच पैशांच्या कमाईतून तिने हा 4 शिट्ट्यांवाला कुकर विकत घेतलाय. राकेश, मी स्वतःच पैसे कमवून तुला सरप्राईज देण्याचा विचार केला होता. तुला माझं सरप्राईज कसं वाटलं? मला तुझा अभिमान आहे. तू हे खूप छान काम केलंस. आता तू हे पैसे साठवून ठेव. जेव्हा गरज असेल तेव्हा मी किंवा आई तुझ्याकडून मागून घेऊ. आता माझे सगळे क्लासचे विद्यार्थी येतील. मी डान्स क्लास सुरू करते. आणि हो, आज मी या कुकरमध्ये तुझी फेवरेट व्हेज बिर्याणी बनवणार आहे. रजनीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता, ज्याच्यात तिचा आत्मविश्वासही दिसत होता. संध्याकाळी रजनीने त्याच कुकरमध्ये खाणं बनवलं. रजनीचं काम आता खूपच सोपं झालं होतं. तो 4 शिट्टीवाला कुकर खूपच चांगला होता. मग कुकर बरोबरच रजनीने घरातल्या इतरही काही वस्तू क्लासच्याच पैशांमधून घेतल्या. त्याचबरोबर ती पैशांची बचतही करत होती. या गोष्टीमधून आपल्याला हे शिकायला मिळतं की काहीही अशक्य नसतं. जर मनात आणलं तर सगळं काही शक्य होतं. ही घे, ही एवढी पोळी खाऊन जा. नाही आई, मला उशीर झालाय, मी नाही खाऊ शकत. अगं, एक पोळी तरी खा. असू दे ना आई, तुझ्या या पोळीच्या नादात माझी जर बस गेली ना तर माझा बॉस मला कच्चा खाऊन टाकेल. बरं बाई, ठीक आहे. हा रोल बनवलाय मी. हा तर हातात घेऊन जाऊ शकतेस ना? बरं ठीक आहे, दे लवकर, मला उशीर होतोय. ही गोष्ट आहे रोनिताची, जी आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिची आई नम्रता आणि वडील नरेश यांनी तिच्या शिक्षणात कशाचीही कमतरता ठेवली नव्हती. आणि रोनिता कॉलेजमध्ये टॉप केल्यानंतर आता एका IT कंपनीमध्ये नोकरी करत होती. आई, तू बाबांची बायको आहेस, माझी नाही. रोज अशी बसून माझी वाट काय बघत असते तू? झोपत जा ना तू वेळेवर. जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला कळेल की आपल्या पोरीला बघितल्याशिवाय आईचा डोळा लागणार नाही. हो, पण त्याच्यासाठी आधी माझं लग्न तर कर, की अशीच आई होऊ? सांग बरं तू. थांब जरा, आगाऊ कुठली, आत्ता बघते तुझ्याकडे. रोनिता हसत हसत आपल्या खोलीकडे जाऊ लागली. मग समोरच तिचे वडील तिला दिसले. अगं अगं, काय चाललंय तुझं हे? काही नाही बाबा, मी आईला सांगितलं की मला शिरा खायची इच्छा झालीये, तर बघा ना आई मला मारायला येतेय. काय ग नम्रता, शिराच मागितलाय ना तिने, बनव की मग तिच्यासाठी. त्याच्यात एवढं चिडायची काय गरज आहे? रोनिता सगळ्यांचा जीव होती. रोज असेच मजेत दिवस जायचे. मग एक दिवस, नम्रता जरा इकडे ये. काय झालं? अगं, ते लखनौचे काका आहेत ना? हो हो, काय झालं त्यांना? त्यांना काही नाही झालंय. त्यांचा फोन आला होता. म्हणत होते अगदी चांगल्या विचारांची माणसं आहेत. त्यांना मुलीच्या नोकरी करण्यावरही काहीच प्रॉब्लेम नाहीये.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती लोक याच शहरात राहतात. अरे वा, मग तर हे खूपच चांगलं झालं. काय चांगलं आहे आई? मला नाही करायचं लग्न बिग्न. का ग बाई, तुला का नाही करायचं लग्न? मी गेल्यानंतर तुमच्या दोघांची काळजी कोण घेणार? तूच घेणार, अजून कोण? आत्ता तर आमचे हातपाय चालतायत. आम्ही म्हातारे झाल्यानंतर आम्हाला भेटायला येत जा, अजून काय. नाही बाबा, माहित नाही कशी असतील ती सासरची माणसं. मला कुठेच नाही जायचंय. अगं असं बोलू नये बाळा, पोरी परक्याचंच धन असतात. एक ना एक दिवस तिला आपल्या सासरी जावंच लागतं. आणि तुला माहितीये, ज्यांचं स्थळ आलंय ना, त्यांना तुझ्या नोकरी करण्यावर पण काहीच अडचण नाहीये. आणि ते पण याच शहरात राहतात. त्यामुळे तुला जॉब बदलायची पण गरज लागणार नाही. मग आता तूच सांग, यापेक्षा अजून काय हवंय बरं? रोनितालाही हेच हवं होतं की लग्नानंतरही तिची नोकरी सुरू राहावी. खूप समजावल्यानंतर रोनिता या लग्नासाठी तयार झाली आणि मग काही दिवसात तिचं लग्न होऊन ती रणजित बरोबरच तिच्या सासरी येते. रणजित एका फॅक्टरीमध्ये मॅनेजर होता. घरी त्याचे आई वडील आणि एक बहीण होती जिचं लग्न अजून झालेलं नव्हतं. तू खूप नशीबवान आहेस की तुला आमच्यासारखं सासर मिळालंय. अगं माझ्या रणजितसाठी तर मुलींच्या रांगा लागलेल्या होत्या. बरं मला सांग, तू कुठे जॉब करतेस? म्हणजे तुझं ऑफिस किती लांब आहे इथून? आई, मी निस्टॅक कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. माझं ऑफिस इथून जास्त लांब नाहीये. अच्छा अच्छा, माझा रणजित तर दर महिन्याला 30,000 रुपये कमवतो. तसा तुझा पगार किती आहे? 10-15,000 रुपये तरी मिळतात की नाही? आई, सगळी कटाकटी करून 40,000 रुपये हातात येतात. एवढं ऐकून कमला गप्प बसली. रोनिताच्या उत्तरामुळे तिचं तोंड गप्प झालं होतं. ती पुढे काहीच बोलू शकली नाही आणि तिथून निघून गेली. पण रोनिताला ही गोष्ट कळालीच नाही की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिने तिच्या सासूची बेइज्जती केली होती. मग रोनिता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि आपला टिफिन पॅक करू लागली. त्याच वेळी कमला तिथे आली आणि म्हणाली, अगं सुनबाई, एवढ्या सकाळी तयार होऊन कुठे चाललीयेस? आई, लग्नासाठी मला फक्त कालपर्यंतच सुट्टी होती. त्यामुळे आजपासून मला ऑफिसला जॉईन व्हायचंय. अच्छा, आणि परत कधी येशील? संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत? एवढं बोलून रोनिता तिथून निघून गेली. खरं तर कमला रोनिताच्या या नोकरीवरती जास्त खुश नव्हती. पण येणारा पैसा कोणाला आवडणार नाही म्हणून ती गप्प होती. पण त्या दिवशी रोनिताला घरी यायला थोडा उशीर झाला. ती आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली. मग तिने सगळी भांडी घासली आणि मग, उद्यापासून जरा लवकर येत जा सुनबाई. आता तुझं लग्न झालंय त्यामुळं घरातल्या जबाबदाऱ्या पण असतात काहीतरी. आता रोजचा स्वयंपाक मी काही एकटी बनवू शकत नाही या वयामध्ये. हो ना, ठीक आहे आई. कमला रोनिताला ऐकून तिथून निघून गेली. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि खूप सारा स्वयंपाक करून ऑफिसला गेली. मग त्याच दिवशी संध्याकाळी, हे जेवण तर तू सकाळी बनवलं होतंस ना? हो आई. का आवडलं नाही का तुम्हाला? नाही नाही, ठीक आहे. त्या दिवशी तर कमला रोनिताला काही बोलली नाही. पण तिला हे पचत नव्हतं की रोनिता हे सगळं इतकं व्यवस्थित कसं मॅनेज करते. मग एक दिवशी कमलाने खडा टाकायचा प्रयत्न केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी, हे बघ सुनबाई, मी आणि रणजितच्या वडिलांनी खूप प्रयत्न केला, पण आमच्याकडून आता जास्त ॲडजस्ट होणार नाही. यांना गरमच जेवण जेवायची सवय आहे. त्यामुळे संध्याकाळचं जेवण तू संध्याकाळीच करत जा, समजलं? पण आई, आता वाद घालू नकोस माझ्याशी. मी जेवढं सांगते तेवढंच कर. आपल्या सासूचं हे बोलणं ऐकून रोनिता खूपच नाराज झाली. तिला आता प्रश्न पडला की ऑफिसचं काम सांभाळून घरातलं हे काम कसं करायचं. मग दुसऱ्या दिवशी, आई, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. हो बोल ना, काय झालं? मी नोकरी सोडलीये. उद्यापासून मी ऑफिसला नाही जाणार. अगं पण असं का केलंस तू? कारण हे सगळं माझ्या एकटीकडून होत नव्हतं आई. ऑफिसच्या कामामुळे मी तुमचीही काळजी घेऊ शकत नव्हते. बरं ठीक आहे, जा तू जाऊन माझ्यासाठी चहा करून आण. कमलाला नेहमी वाटायचं की रोनिताने जॉब सोडावा. पण आता ती तिच्या जॉब सोडण्यावरही टेन्शनमध्ये होती. पण तिने हे टेन्शन रोनिता समोर दाखवलं नाही. तिकडे रोनिता लवकर आपलं काम संपवून आराम करायची. तिला एक ब्रेक हवा होता जो आता तिला मिळाला होता. पण दुसरीकडे रोनिताच्या जॉब सोडण्यामुळे घरातलं बजेट हल्लं होतं. रणजितने रोनिताच्या सॅलरीच्या जोरावर 2-3 लोनही घेतले होते. त्याचे सगळे हप्ते आता त्यालाच फेडावे लागत होते. केवळ एकाच महिन्यात हालत इतकी खराब झाली की लोनचे हप्ते भरण्यासाठी नातेवाईकांकडून पैसे घ्यावे लागले. आणि मग एका संध्याकाळी कमला आपल्या मनावर दगड ठेवून म्हणाली, ते रोनिता, मला खूप वाईट वाटतंय की तू तुझी नोकरी सोडलीस. काही हरकत नाही आई. नाही नाही, तू एवढी चांगली शिकलेली आहेस, इतक्या वर्षांचा तुझा अनुभव आहे आणि आता तू उगाच घरात बसून राहिलीयस.
आणि तुलाही तुझं ऑफिसची आठवण येतच असेल ना. तू एक काम कर, तुझ्यासाठी एक नवीन नोकरी शोध, नाहीतर जुन्या ऑफिसमध्ये जॉईन होता आलं तर बघ. ठीक आहे आई, पण ते स्वयंपाकाचं थोडं बघावं लागेल. माझ्याकडून सगळं काम तर नाही होणार. अगं नाही, मी सगळा विचार केलाय. तू फक्त भाजी करून जात जा. मी दुपारच्या आणि संध्याकाळच्या पोळ्या करत जाईन आणि तू ऑफिसमधून आल्यानंतर मी चहा पण करीन. ठीक आहे आई, जसं तुम्ही म्हणाल तसं. मग दुसऱ्या दिवशी रोनिता सकाळी आवरून आपल्या आईकडे गेली आणि तिला मिठी मारली. आणि मग तुझ्या सासूचा हा घमेंडीपणा नक्की दूर होईल म्हणून. बरं, आता मला सांग, तुझ्या सुट्ट्या कधी संपणार आहेत? आजपर्यंतच होती आई, उद्यापासून जॉईन करायचंय. बरं झालं. चहा पिणार आहेस का? नाही, आज तर माझ्या सासूबाईंच्या हातचा चहा आधीच फिक्स आहे. आज आपण दिवसभर शॉपिंग करूयात. रोनिताचं बोलणं ऐकून नम्रता हसू लागते आणि अशा प्रकारे रोनिताने आपल्या समजूतदारीने सगळं काही व्यवस्थित मॅनेज केलं. सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून ती आपल्या घरची जबाबदारीही पूर्ण करत होती आणि पैसे कमवून घरातलं बजेटही सांभाळत होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.